कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जसं ताईने ठरवलंय की ती तिचं स्वप्न पूर्ण करणार, तसं मलाही माझं स्वप्न पूर्ण करायचंय। म्हणजे मला माझ्या बाबांची बेकरी मोठी करायची। आणि तसे यश घरात मला फार काही काम नसतं करायला। मी बेकरी परत जॉईन करू चालेल? वाटल्यास मी ताईला सांगते एजंटशी बोलायला। त्याची काही गरज नाही। मला नाही वाटत एजे तुझ्या बेकरी जॉईन करण्याला विरोध करतील। इनफॅक्ट मलाच असं वाटतं की तू बेकरी जॉईन करावीस। एक सेकंड ताई, हे तू म्हणतेस, पण सकाळी तर तू काहीतरी वेगळंच। सकाळी यश अचानक लीला आईंच्या करिअरचा विषय निघाला आणि एजे लगेच त्यांना परवानगी देऊन बसले, म्हणून माझा गोंधळ झाला होता। पण जरा विचार केल्यानंतर मलाही एजंटचं बोलणं पटलंय। प्रत्येक स्त्रीने आपली ओळख निर्माण करायलाच हवी। त्यामुळे तू काळजी नको करूस, मी स्वतः एजंटशी तुझ्याविषयी बोलेन, ते देतील परवानगी। खरंच बोलाल तुम्ही एजंटशी? का नाही बोलणार, खरंच बोलेन। तू तयारी सुरू कर। थँक्यू। थँक्यू काय, तुम्ही बसा ना, मी ब्रेकफास्ट आणते तुमच्यासाठी। आण। ताई हा. चल मी येतो। अरे हो, नाही नाही बाज झालं, बस बाय 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 बाय। रेवती, तुझं बेकरीत जाणं माझ्या फायद्याचंच ठरणार आहे। आता तू बघच तुझ्या मदतीने मी अजून काय काय करते ते। एक्सक्यूज मी, सर नाही नाही, मी तुम्हाला पाठवतो, मेल करतो तुम्हाला। हो आपण त्यांचं कास्टिंग केलेलं आहे। एकच मिनिट हा। नाही नाही, बघा ना, तुम्हाला मी मेल पाठवतो लगेच। हा, तुम्ही एकदा चेक करून घ्या। हा ना, हा मेल आला बघा सर तुम्हाला। एक्सक्यूज मी, नाही सर, मी कॉल करतो तुम्हाला। ओके? नाही आज म्हणजे आवाज आहे, ऑलरेडी गर्दी भरपूर आहे। मी तुम्हाला कळवतो ना, काही हरकत नाही, मी तुम्हाला पाठवून देतो सगळ्या गोष्टी। ओके? हो साहेब, अहो स्टार बनणं काय आता खायची गोष्ट वाटली का तुम्हाला? नाही, हल्ली काही लोक असतात ना, श्रीमंतीच्या जोरावरती ते पुढे जायला प्रयत्न करतात। पण कसं आहे माहितीये का, टॅलेंट फार महत्वाचं आहे। तुमच्याकडे जर टॅलेंट असेल ना, तर तुम्ही नक्कीच पुढे जाल। तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळ्या गोष्टी पाठवतो बोलून तुम्हाला। हो चालेल चालेल, हो चालेल, चला ठेवतो फोन मी। हा एक्सक्यूज मी। बोला, तुमचा पोर्टफोलिओ आहे ना? हो आहे ना। या प्लीज। तुमची वेबसाईट सांगा। वेबसाईट अल्बम। हो मॅम, जग किती बदललंय आणि तुम्ही काय अल्बम घेऊन फिरताय? काय मॅम, कधी केलाय हा पोर्टफोलिओ तुम्ही? थोडे जुने आहेत फोटो। अहो काय, बसा तुम्ही, मी कळवतो तुम्हाला। थँक यू। एजंटचा फोन?
सॉरी एजे, मी तुम्हाला नंतर फोन करते. तुमच्यातलं कोण रेडी आहे? मी रेडी आहे सर. चला मग. कशी झाली ऑडिशन? छान. सिलेक्शन माझंच होणार. चला मॅडम, तुम्ही रेडी आहात का? चला मग लवकर या. चला मॅम, तुम्ही रेडी आहात? हो रेडी. चला. चला मॅडम, रेडी? एक मिनिट हा फक्त. चालेल. मॅडम चला लवकर, बाहेर खूप मुली बसलेत, अजून भरपूर ऑडिशन घ्यायचे. हो सर, रेडी रेडी रेडी. चलो रोल. रोलिंग आहे, ऍक्शन. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट मनापासून हवी असते तेव्हा एकदा परत करते, मी सुरुवातीपासूनच करते. ठीक आहे. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून हवी असते तेव्हा तुम्ही पूर्ण प्रयत्न करत असता की कट कट. हो मॅडम, काय चाललंय काय? हा, कोणत्या प्रोडक्ट बद्दल तुम्ही काय माहिती देताय का? हो, थोडं तरी कॅरेक्टर सारखं बोला ना, जरा कॅरेक्टर मध्ये शिरून बोला. हो. ओके चालेल. ओके रोल. ऍक्शन. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून हवी असते तेव्हा तुम्ही पूर्ण प्रयत्न कट करता कट की- कट. मॅडम भरपूर फिल्मी करताय, अहो थोडं तरी रिअलिस्टिक करा ना, ऑडिशन देताय ना. हो चालेल का? रोले अँड ऍक्शन. तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी रेडी रेडी आता आता करतात. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून हवी असते तेव्हा आपण प्रयत्न करत कट असतो. कट कट. मॅडम तुमच्याने नाही होणार, तुम्ही येऊ शकता. नाही, मी एकदा करते ना प्लीज. मॅडम अजून भरपूर खूप मुली आहेत आणि अजून खूप ऑडिशन्स घ्यायचे आहेत, तुम्ही येऊ शकता. तुम्ही प्लीज प्लीज या. तुम्ही प्रोफाईल्स राहिल्यात त्या फक्त मग द्या काय ते एकदाच. नमस्कार, मी लीला जहागीरदार आणि माझं प्रोफाईल्स. झालं ना, येऊ शकता तुम्ही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.